सर्वांना नमस्कार. सर्वांचं इथं सहर्ष स्वागत आहे. विघ्नहर्त्याच्या घरामध्ये विनायक सभागृहात आजचे कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे मनोज कुलकर्णी, निमंत्रित श्रोते आणि रसिक सभासद बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांचे मी शब्द सोडणारे सहर्ष स्वागत करीत आहे. मी रवींद्र सरांना विनंती करते की आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय पाहुणे मनोज कुलकर्णी यांना व्यासपीठावर घेऊन या. आपण आता एक परमेश्वराकडे विघ्नहर्त्याकडे विनंती करूया. जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया. दे बुद्धी देवराया, दे बुद्धी देवराया. आणि मी आपल्या विरंगुळा केंद्राचे सर्व ज्यांच्यामुळे आज खूप छान असा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि आज सगळे कॉलेज कुमार ज्या आलेले आहेत, तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या विरंगुळा तर महिला परिवर्तन संस्थेची आज आपल्याला एक तरुण तडफदार प्रमुख पाहुणे लागलेले. ते आल्या म्हणाले की मी थोडा लाऊड दिसतोय. म्हटलं आज तुम्ही लाऊड आणि आम्ही क्लाउड, कारण आम्ही कॉलेजमध्ये गेलेलो. तर त्यांचं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम परिवर्तन महिला संस्था याची थोडक्यात परत माहिती सांगतो आपल्याला की महिला संस्थेचे आपले 3 प्रामुख्याने कार्यक्रम होतात गेले 20 वर्ष. एक म्हणजे मुलींचा आश्रम आहे आणि नुसता मुलींचा आश्रम करून महिला परिवर्तन संस्था थांबलेली नाहीये. त्याच्यानंतर आपल्या आश्रमातून मोठ्या झालेल्या मुली आहेत आणि त्यांच्यासाठी आपण आफ्टर केअर म्हणून राहण्याची सोय केलेली आहे. त्याचबरोबर 14 मुलींची लग्न झालेली आहेत आणि म्हटलं तर माहेरपण पण चालू आहे आणि त्यांना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं करून त्यांच्या संसारापर्यंत घेऊन जाण्याची क्रिया आपण केली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचे 2 उपक्रम चालतात. एक म्हणजे आपला आजींचं घर आहे, कारण आपण आश्रम शब्द कुठच्याच घराला वापरत नाही. मुलींचं घर म्हणतो, मोठ्या मुलींचं घर म्हणतो, आजींचं घर म्हणतो. आणि आपला साधारण 250 सभासदांचा दिलासा विरंगुळा केंद्र आहे. दिलासा विरंगुळा केंद्राला मी जरा नंतर येतोय. तिसरी ऍक्टिव्हिटी आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट. हे तू बाळ मोखाड्याची आहेस ना, ये इकडे आहे. मोखाड्याला आपण 32 गावातून ग्रामविकास करतो, म्हणजे त्यांना दत्तक घेत नाही आहोत. मोखाड्यातल्या लोकांच्या त्यांच्याच मदतीने त्यांच्याच गावांचा विकास करण्याचा आणि हे गेले 8 वर्ष चालू आहे. आपला ट्रस्टी वर्षात एक परचुरी थोड्याच वेळात येतील आणि त्यांनी ही मोठी किमया 8 वर्ष सांभाळून तोडून धरलेली आहे. आता ही मोखाड्याची कन्या मला म्हणते, हिने 12वी करून नर्सिंग केलेलं आहे. म्हटलं आता काय शिकायचंय पुढे? मला म्हणाली 4 व्हील ड्रायव्हिंग शिकायचं, कारण मोखाड्यामध्ये 2 गाड्या आहेत, वेळेला मला चालवता आली पाहिजे. हा आत्मविश्वास गावापर्यंत पोहोचवणं हा जो आहे ना, हेच तुझं कौतुक करण्यासाठी बोलवलं. थँक्यू. नेहमी आपल्या याच्यातल्या मुक्तामधल्या मुली असतात, त्यापैकी आज कोण आलेलं नाहीये. वैशाली बरोबर मदतीला ती आलेली आहे. तर कारण आपल्या सरकारने हा जो उपक्रम आहे तो एक पायलट प्रोजेक्ट समजून बाकी ठिकाणी लावायचा आहे. कारण आपल्या शाळेतल्या मुलांसाठी एक खेलवाडी चालवतो, म्हणजे 80 गावातून 32 खेलवाड्या आपल्या बांधलेल्या
म्हणजे दानशुरांच्या मदतीने, स्टेट बँकच्या मदतीने तिथे चालतात. नेहमीचं शिक्षण सोडून इतर शिक्षण जे असतं प्रॅक्टिकल ते तिथे दिलं जातं. त्याच्यानंतर जो शिक्षित ग्रुप आहे, ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट्स, त्यांना गव्हर्नमेंटच्या स्कीम शिकवून आणि त्या सगळ्या स्कीम आपण त्या गावांमध्ये राबवतो. आणि पैकी एक स्कीम म्हणजे श्रमदानाची मनरेगा, बरोबर बा. तर त्याच्यातर्फे सगळ्यांना रोजगार मिळतो आणि जो त्यांच्यातला ज्येष्ठ वर्ग आहे म्हणजे कामकरी वर्ग, त्यांनाही रोजगार मिळतो आणि अशी ती सगळी कामं सेल्फ सफिशियंट झाली आहे. तर दिलासा विरंगुळा केंद्राचं काय सांगणार. तर आम्ही काही कधी टपोरीगिरी करतो म्हणजे गेल्या, आणि ह्या टपोरीगिरी करायला आम्हाला गणपती मंदिर ट्रस्टने मदत केली आहे. नाहीतर आम्ही काय करायचो, इथे करावकेवर धांगड धिंगा 4 तास गाणी, म्हणजे आम्हाला 4 तास पुरे नाही करायचे, कारण 60 जण 65 जण कितीही करतात. पण त्याच्यासाठी हा हॉल बंद केला आणि मग आम्ही ऍक्टिंग शिकणं, आवाजाची किमया, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, अशा बऱ्याच गोष्टी इथे राबवल्यापैकी एक म्हणजे आजचा कॉलेज डे आहे. म्हणजे काहीतरी वेगळं फील करायचं आणि वेगळं आपल्याला वेगळ्या साच्यात घालण्याचा प्रयत्न करायचा. आणि ते आपल्याला हा उडाणटप्पूपणा किंवा हे कुठेच नाही दुसरीकडे करायला मिळणार, हे मात्र नक्की आहे. तर दिलासा विरंगुळा केंद्राने पूर्वी 1.5 वर्ष तुम्ही त्या प्रिमायसिसला आला, त्या प्रिमायसिसमध्ये आम्ही काही दिवस धांगडधिंगा करायचो. 60-65 जण धांगडधिंगा म्हणजे 30-30ला. म्हणजे एकदा असं झालं होतं, 65 जणांची हजेरी होती आणि रिक्वेस्ट केली एक कडवं गाणी थांबावं. अशापर्यंत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. पेंडॅमिक सुरू झाल्यानंतर ना, आताच्या वर्षातही येतील, त्यांनी मला सांगितलं काका सगळ्यांना ऑनलाईन घ्या. माझ्यासाठी प्रश्न होता, कारण झूमची बोंब होती, हे चायनाचा आहे का अमेरिकेचा आहे हा वाद होता. त्यांचा एक दिवसात दुसरा फोन आला, काका काय करताय, घेताय की नाही त्यांना ऑनलाईन. आणि एप्रिल 2020 पासून आपण ऑनलाईन कार्यक्रम सुरू केले. आठवड्याला 10 प्रमाणे आजपर्यंत राबवले. आणि आता गेले 2-3 महिने एक कॉलेज कुमार खरोखर चुकून आलेले दिसतात, 75 पूर्ण. सॉरी हा, कारण पुरुषांचं वय सांगितलं तर चालतं. मला आज माधुरीताईंचं आणि वैद्यताई कुठे गेलाय तुम्ही, प्रतिभा वैद्य, त्यांचं वय नाही सांगता येणार, 75 पूर्ण झाली. पण विकासांचं मी सांगून घेतलं. आणि आताही आपण दर आठवडा 8 ते 10 कार्यक्रम करतोच आहोत आणि महिन्यातून 1-2 चान्स घेऊन असे कार्यक्रम करतो. आणि असा हा ग्रुप आपल्या समोर आहे. आता विशेष म्हणजे आजचा कार्यक्रम कसा झाला. आपल्याला माहिती आहे की आपण बरेच दिवस म्हणत होतो कॉलेज डे करायचं आहे, पण मग ही तडकाफडकी 8 दिवसाच्या फरकामध्ये तारीख का ठरली. तर आपल्याला सुप्रियाताई आपल्यासाठी खूप काम करतात. हा हॉल बुक करण्यासाठी ते गणपती मंदिरच्या कमिटीत पण आहेत आणि नामानिराळ्या राहतात म्हणून मागे बसलेले आहेत आता. तर त्यांनी मला फोनवर सांगितलं मी बाहेरगावी होतो, सर 7 तारीख आहे नाहीतर 4 तारीख फेब्रुवारीची आहे. म्हटलं 7 तारीख या, एवढ्या शॉर्ट नोटीसवर आपण हे काम करू. आणि म्हणून आज आपण इथं खरं म्हणजे 22 जानेवारीला आपली पिकनिक ठरली होती टिटवाळ्याला. तिकडे फोन करून प्रायमरी बुकिंग पण झालं होतं, पण जो कोविडची मध्यंतरी बातम्या आल्या आणि तशी एक लाट आली म्हणून प्रश्न असतो की मागे आम्ही पिकनिकला गेलो ना, तर 3 पालकांची मुलं तिथे मला भेटायला खरी आली होती, सांगायला की यांना पाण्यात सोडू नका यांच्यावरही. पण त्या तिघांचं तिथे बस सुटेपर्यंत धाडस झालं नाही. पण जर तेव्हा 3 होते तर आता जास्ती असू शकतात आणि घरातल्यांनी जाऊ नको सांगितलं तर आमचे पालक जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपण पिकनिकचं पोस्टपोन केलेलं आहे, कदाचित फेब्रुवारीत आपण. तर त्यामुळे हा आजचा कॉलेज डे आपल्याला कमी काळाच्या नोटीसने आज घ्यायला लागलेला आहे. सगळ्यांचं खूप खूप आभार. छान, माझ्या मते 50 पर्यंतची आजची उपस्थिती आहे.
आणि काही एखाद दुसरे येणार असतील तर अजूनही येतील, म्हणजे 50च्या आत. आणि आपण हजेरी एवढ्यासाठी घेतो, एक शिस्त राहावी म्हणून. आणि आपण आता आजच्या कार्यक्रमात घुसतो. तर आजच्या कार्यक्रमाचा एक प्रमुख भाग असा आहे की ज्यांना वाटतंय मी कॉलेज कुमार किंवा कॉलेज कुमारी बनून आलोय, त्यांनी एक एक करून स्टेजवर घ्यायचं. हे बघा, कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे, कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की सुरुवातीला आपण आपल्या जे काही फिलिंग्स आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत, जो काही ड्रेस आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. कुणाला वाटत असेल मी काहीतरी विशेष केला आणि माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा आणि कोण बघत नसतील त्याच्यावर बोलणार आहोत. वाटतं ना? आता मलाच मधून मधून वरती बघायला लागतं, टोपी आहे की नाही, टोपी आहे की नाही. आणि हा शर्ट मी 12 वर्ष कपाटात होता, मला लाज वाटत होती घालायला, तो मी आज घातलेला. तर गो पण आहेत आणि ते पट्टे पण आहेत, पण ते बाजूला ठेवले जातात. तर असं प्रत्येकाने केलेलं असणार आहे. आजच्या पाहुण्यांची आपण आधी थोडक्यात ओळख करून घेऊया आणि पुढचं काही काम आपण पाहुण्यांना देणार आहोत. मनोज कुलकर्णी एक फार भारदस्त आणि कार्य करणारं व्यक्तिमत्व. आपल्याला माहिती आहे की रोटरी क्लब ऑफ डोंबिवली हा माझा क्लब आहे. अनेक वर्ष, जवळजवळ 17-18 वर्षापासून. तर मनोज कुलकर्णी आमचं एक डेफ स्कूल आहे आणि डेफ कॉलेज आहे. म्हणजे ज्यांना बोलता येत नाही अशा मुलांचं स्कूल आणि कॉलेज, आणि त्याच्यात साधारण 340 वगैरे स्टुडंट्स आहेत. आपले रिझल्ट 100% असतात शाळेचे आणि कॉलेजचे. म्हणजे आता तर 100% रिझल्ट आहे सांगायला लागत नाही. आणि मनोज कुलकर्णी बरेच वर्ष त्या आमच्या मुकबधीर शाळा आणि कॉलेजशी जोडलेले होते. आणि एक दिवस त्यांना इच्छा झाली की रोटरीत यावं, कारण हे रोटरीच्या मार्फत आपल्याला बरंच काही काम करता येते. पण एक लक्षात ठेवा, आधी केलं आणि मग सांगितलं असं एक व्यक्तिमत्व आहे. या वर्षी त्यांनी रोटरी क्लबचं ऑनररी सेक्रेटरी हे पद भूषवत आहेत. ते फार कठीण असतं. आमच्याकडे ना अध्यक्ष आज बोलायला हरकत नाही, कारण डॉक्टर प्रवीण सावंत इथे नाहीये. म्हणजे माहिती आहे ना, मी मुख्यमंत्री मिरवते आणि सगळ्यांची जिरवते, ते काम अध्यक्ष करतात. आणि अध्यक्षांनी जी जी काही गोष्टीची घोषणा केली आहे ते पुढची कामं क्लब सेक्रेटरीवर येतं, त्याच्याबरोबर खूप मोठं काम असतं आणि इतकंच हसतमुख करणारे हे व्यक्तिमत्व आहे. आपण घरात काय किंवा बाहेर काय जेवढे हसतमुख राहू ना तेवढं वातावरण छान असतं. व्यवसायाने ते मार्केट रिसर्च क्षेत्रात आहेत, कॉर्पोरेट क्षेत्रात खूप मोठा मनुष्य आहे. त्यांचा अनुभव 30 वर्षाचा आहे. चांगल्या कामाबद्दल त्यांना बरेचसे अवॉर्ड्स, पारितोषिकं मिळालेली आहेत. आम्ही जेव्हा रोटरीच्या माध्यमातून ओळख मागवतो ना, ती 1 मिनिटाच्या 1.5 मिनिटाची असते, म्हणून त्यांनी तेवढीच पाठवली आहे मला. MBA कॉलेजेसमध्ये अजूनही त्यांना लेक्चरर म्हणून बोलवतात आणि बऱ्याचशा व्यावसायिक संस्थांमध्ये पण त्यांचे अनुभव शेअर केले जातात. 2 मुलं आहेत त्यांना. मुलगा अमेय आमचा रोट्रॅक्टर पण आहे आणि इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे. आणि मुलगी श्रावणी, म्हणजे आज ती आली असती तर सगळ्या आजींना टोपी घातली असती इतक्यात. फास्ट इकडून तिकडून फिरून ती 10वीत आहे. तर मनोज, तुम्ही आल्याबद्दल खूप खूप बसा. आपण आपल्या प्रकल्प प्रमुख अपर्णाताई चिटणीस यांना विनंती करतो मी की मनोज कुलकर्णी यांचं फुल देऊन स्वागत करूया. बरं, आजच्या कार्यक्रमात प्रत्येकाच्या उल्लेखनीय पोशाखाचे फोटो झाले पाहिजेत. फोटोग्राफरने
असेच फोटो नाही काढायचे, फोटोग्राफर म्हणून फोटो काढायचे आणि ते ग्रुपवर पाठवायचे. हा? तर आता आपण एका वेगळ्या विषयाला चालतोय की कोणाकोणाला वाटतंय मी कॉलेज कुमार किंवा कॉलेज कुमारी बनवून आलंय. आपण एक एक सुरू करूया. तत्पूर्वी मी थोडासा 1 मिनिटाची विश्रांती घेतो. कॉलेज कुमार असल्याचा दाखला अशोक देशपांडेंनी दिलेला आहे. अशोक पळत आलेला खरंच तुमचं काहीतरी आधार कार्ड चेक करायला लागेल आम्हाला. तर तुम्ही होय 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 आपण सुषमाताई जोशी यांच्याकडून सुरुवात करूया. सुषमाताई या, इकडून या. सुषमाताई जोशी, आता तुमच्या डोक्यात काय संकल्पना होती कॉलेज कुमारी म्हणून? 1 मिनिटात सांगायचं आहे. संकल्पना म्हणण्यापेक्षा सुद्धा आपलं स्वतःचं जे इमेज असतं लोकांमध्ये ते थोडंसं बदललं. मी आणि ज्योतिताई पाटकर आम्ही दोघींनी ठाणे जिल्ह्याची परिवर्तन स्थापन केली. म्हणजे बाकीचे हे जे प्रकल्प आहेत ते सगळे आमचीच बाळ आहे. पण त्यामुळे मग थोडंसं दडपण यायचं की आपण समोर जाताना ती एक पाठीमागेची आपली एक प्रमुख म्हणून जी एक इमेज असते ती इमेज आम्हाला सांभाळायला लागायची. त्यामुळे मी काही म्हणजे असं काही ठरवलं नाही, पण म्हटलं काहीतरी वेगळं दरवेळेला पंजाबी ड्रेस किंवा साडी त्याच्यापेक्षा आपण असा गाऊन घालावा आणि आपली एक थोडीशी वेगळी ओळख सांगावी. बस एवढंच होतं. एक आपल्या भारदस्त जगण्यामध्ये, आजी आजोबाहून जगण्यामध्ये एक थोडा छछोरपणा आला पाहिजे. मी त्याला आपल्या ग्रुपवर टपोरीपणा म्हटलेला आहे. तर ती झलक आहे. माधवी देसाई या इकडे. मी तुमचं ऐकण्यासाठी नाही आहे, तुम्ही माझं ऐकण्यासाठी आहे. त्यांनी मला सांगितलं होतं काही करून मला बोलवू नका म्हणून. माधवी देसाई. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव माधवी मनोहर देसाई आहे. सरांनी अचानक संकल्पना मांडली कॉलेज डे दिवस म्हणून मी खास प्रथमच हा 1 पीस घातलेला आहे. आणि लिपस्टिक तर तुम्ही सगळे मला नेहमी बघतात, मी अशी कधी लिपस्टिक लावत नाही, आज प्रथमच लावली आहे. तर कृपया काही म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. एक कॉलेजचे दिवस असतात रम्य, ते आठवले आणि मी हा परिधान ड्रेस करून तुमच्या समोर उभी आहे. धन्यवाद. डॉक्टर शुभदाताई या. हे 75 क्रॉस आहेत. डॉक्टर या शब्दामध्ये खूप भरलेला अर्थ आहे, तो इथे नाही आहे. कारण तुम्ही आल्या मला कॉलेज कुमारी दिसल्या होत्या. नमस्कार. कॉलेज डे आठवले म्हणजे आज त्यावेळेचं वय आठवतं. माझं 17-17.5 वर्षाचं पण लग्न झालेलं होतं आणि त्यामुळं घर संसार सांभाळून आम्ही कॉलेज करत होतो. नदीवर पाणी भरणं, नदीवर धुवायला जाणं आणि 1 तास ऑफ मिळालं तर पळत पळत घरी जायचं
आणि उरलेली कामं करून परत कॉलेज करायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसांकडे त्या काळी पैसा नव्हता, त्यामुळे पुस्तकं विकत घेऊन कॉलेज करणं अवघड होतं. तर त्यामुळे कॉलेज जास्तीत जास्त अटेंड करायचं, सरांचा संपर्क ठेवायचा आणि आपल्या नोट्स ठेवून आपला अभ्यास करायचा. असं सगळं MA PhD पर्यंत शिक्षण केलं. सगळ्यात महत्त्वाची माझी कॉलेज कुमारीची भूमिका म्हणजे काय असेल तर मी शाळेत असताना भावंडांना मांडीवर घेऊन अभ्यास केला. माझं लग्न झाल्यावर माझ्या मुलांना मांडीवर घेऊन अभ्यास केला आणि PhDच्या वेळेला माझ्या नातवाला मांडीवर घेऊन अभ्यास केला. छान छान छान. पण आज ते छछोडपणा थोडा करायला मिळालाय असं वाटतंय. जर करायला मिळाला नसेल, सातारकर या तुम्ही. वैशाली ताई फडणीस सातारहून आलेले आहेत. त्याच्यानंतर पुष्पलता ताई तुम्हाला यायचं आहे. आपल्याला ना एक एक मिनिट घ्या, म्हणजे सगळ्यांचं मनोगत आपल्याला ऐकायला मिळेल. त्यांना त्या जर सातारला असत्या तर वेगळ्याच वेशात आल्या असत्या, कदाचित तलवार वगैरे कमरेला बांधून. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि मला खूप आनंद होतोय की माझा इथे आमचा कार्यक्रम होता परवा दिवशी आणि 2 दिवसांची ती तारीख होती, त्यामुळे मला या कार्यक्रमाला हजर राहता आलं. आणि तुम्हा सर्वांच्या समवेत पूर्वीचे कॉलेजचे दिवस मला आठवायला, तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही. आम्ही खेडेगावात वाढलो, आत्ताच माझ्या ताईने सांगितलं, शुभ्रा ताईने. पण आम्हाला कॉलेज लाईफ म्हणजे काय हे तसं अनुभवताच आलं नाही. कारण 11वी झाली आणि आम्ही लगेच लग्नाच्या बंधनात अडकलो. आणि लग्न झाल्यानंतर आलंच पर्याय नाही. 3 मुलं झाल्यानंतर मग जेव्हा छोटा मुलगा मॉन्टेसरीत गेला तेव्हा मग मी मॉन्टेसरीचा कोर्स केला आणि शिक्षिका झाले. हे सगळं झालं तरी संस्थेचे चेअरमन मला एकदा म्हणाले की तुम्ही ग्रॅज्युएट पण झाला नाही, वाटत नाही असं. आणि मला ते इतकं गिल्टी वाटलं. पण त्यानंतर पुन्हाही मला लवकर झालं नाही. पण मुलगा माझा जे सगळ्या कारणे मुलगा आहे तो जेव्हा कॉलेजला गेला तेव्हा वयाच्या 41व्या वर्षी मी कॉलेजला प्रवेश घेतला आणि 3 वर्ष मी कॉलेजची केली. तुम्हाला सांगायला मला खूप आनंद वाटतोय. पहिल्या वर्षी माझी मुलगी मोठी बाळाती नव्हती, त्यामुळे मी दवाखान्यात नातवंड बघत अभ्यास केला. जावायला तिथे बसवायचं, परीक्षेला जायचं. 2ऱ्या वर्षी तसंच, 3ऱ्या वर्षी तसंच झालं. आमच्या तिथे प्रिन्सिपल होत्या माले मॅडम आणि झणझणे सर होते. त्याला खूप अभिमान वाटायचा माझा. त्याला एकच कारण होतं की मी त्या वर्षी कॉलेजमध्ये 2री आले BComला आणि त्यांनी माझा तिथे सत्कारही केला. आणि कॉलेज लाईफ काय आहे ते त्या 3 वर्षात सोमवार ते शनिवार मी सर्व्हिस करायची आणि रविवारी 11 ते 5 कॉलेजला जायचे. पण कॉलेज झालं की आम्ही कॉफीला जायचो. सगळ्या गोष्टी म्हणजे जी कॉलेजची मुलं करतात ती मी त्या मुलांबरोबर केलं आणि सगळ्यांची मी मॉनिटर होते. आणि आज पुन्हा इतक्या वर्षांनी कॉलेज कट्ट्यावर यायला मिळालं याबद्दल सरांचं, अवर्णाताईंचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी मला कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलात याचा मला खूप आनंद होतोय. धन्यवाद. हे आपल्याला खूप आवडलं की जावयाला बसवून कॉलेज केलं. खूप आवडला. आणि हे फक्त सातारकरच करू शकतात, त्याला तेवढं धाडच लागतं. पुष्पलता ताई या, त्याच्यानंतर आरती ताई. आणि लक्षात घ्या, मला काही लोकांनी फोनवर सांगितलं आम्ही कॉलेज केलं कुठे, पण आज तरी आपल्याला कॉलेज कुमार आणि कुमारी बनायचं आहे आणि इथे यायचं आहे. आणि कॉलेजच्या वयामध्ये जे काही टपोरीगिरी केली असेल त्याच्या पण आठवणी तुमच्याकडे ते कॉलेजच्या नावावर सांगायला हरकत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा. मी प्रथम गुजराती मीडियमचे स्टुडंट्स होते. हायस्कूलपर्यंत 8वीपर्यंत गुजरातमध्ये गुजराती मीडियमने शिकलेले. नंतर मला म्हणजे महाराष्ट्रात आल्यानंतर मराठीच येईल मला म्हणजे फार गफलत व्हायची. म्हणजे माझंच मला लाज वाटायची, मी कशी बोलू शकते असं. मग माझ्या मिस्टरांना सांगितलं नाही बाबा मला कोणाशी असं म्हणजे पटकन बोलता हिंमत होत नाही बोलायची.
मग माझा नशिबाने म्हणा काय माहित नाही तर आमच्या घराजवळ आमच्या बिल्डिंगमध्ये SNDT कॉलेज आलेलं प्रथमच. आणि मला एवढा आनंद झाला की मला तिथे मग सरांना भेटायला गेली, वाजपेयी सरांना. मी आणि माझे मिस्टर, मी बोलत नव्हते त्यांच्याशी, मी खूप रिस्पेक्ट द्यायची त्यांना. तर मी मिस्टरला सांगितलं की मला SNDT कॉलेजला ॲडमिशन मिळवून द्या. आणि मग मी तसं प्रमाणे मी जायला लागले SNDT कॉलेजला. मैत्रिणी माझ्या टिंगल कशी करायला लागल्या ते किस्सा सांगते तुम्हाला. तर मी वाजपेयी सर तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर ते सरांना म्हणजे मी साडी नेसून जायची आणि डोक्यावरून म्हणजे खांद्यावरून पदर वगैरे घेऊन जायची, एवढा रिस्पेक्ट करायची त्यांचा. तर अगं देवरे तू अशी काय, ते सर आले की तू अशी काय वाटते. म्हटलं नाही, माझं रिलेशन वेगळं आहे, मी मोठे धीरच मानते त्यांना आणि माझे दादा आहेत ते. तर त्या टिंगल करायला लागल्या माझी आणि म्हणे अगं तुझे दादा असेल आणि तू दादा पण शिकव. बरं ठीक आहे. आणि जेव्हा जेव्हा ते हिंदी शिकवायला यायची आम्हाला, जेव्हा जेव्हा आले आम्हाला आणि तेव्हा ते किती किती हसायचा आणि म्हणायचं की हे देवरे तुझे दादा आले, तुझे दादा आले. आणि मला एवढं आतून एकदम यायला कुठून यांना सांगितलं आणि एक टिंगलची बाब झाली त्यांना म्हणायला. तर हा मोठा माझा किस्सा आहे. आणि गुजराती मीडियममधनं मी मराठी मीडियमला शिकले, एवढंच मी सांगू शकते. धन्यवाद. छान छान, मस्त. आरतीताई या. आरतीताई नंतर प्रतिभाताई वैद्य येतील. आरतीताई तुमचं वय नक्की किती आहे सांगत नाही, पण 70च्या वरती असं सांगतो. हॅलो, सर्वांना नमस्कार. कॉलेज किती वर्षापूर्वीच अगदी स्वप्नवत वाटतंय. कॉलेज मध्ये मी यायला होते आणि माझा रिस्पेक्ट सगळे करत होते म्हणून मला मस्करी वगैरे करायला जमत नव्हती, पण माझी करायचे ते लोक असंच. आणि मी पण 2 वर्ष राजकोटला होते. आमच्या ह्याच्यामध्ये कॉलेज नव्हतं गावात. त्यानंतर 1 वर्ष मी जामनगरला गेलं आणि नंतर मग आमच्या तोपर्यंत ओख्याला सुरू झालं. त्यामुळे तिथे मी हे केलं, जॉईन केलं. म्हणजे द्वारकेला कॉलेज होतं, शारदा पीठ म्हणून. ते संस्कृत आणि आम्ही संस्कृतचं नाटक पण केलं होतं, शकुंतल. म्हणजे त्याचीच गंमत सांगते. 1 मिनिट नंतर या पेरावाला धरून. अच्छा, हे पेरा म्हणजे आजपर्यंत मी मुलगी म्हणून वावरली. आता वाटतं तुमचं थोडंसं मुलगा काय वाटतं, मस्त वाटतं ना. असं करून करावं ते देवाला सांगा असं काहीतरी वाटलं आणि करावंसं वाटलं. बस. थँक्यू. आपण ना दुसऱ्या टप्प्यामध्ये सादरीकरण घेणार आहे. आज आपल्याला फक्त कॉलेज फिलिंग आणि कॉलेजचा वेश याला धरूनच जायचंय. ज्यांनी आज तशा प्रकारचं मानसिकता धरून आले असतील त्यांना. प्रतिभा वैद्य, पण तुम्ही काळा चष्मा लावण्यामागचं आजचं कारण नाही सांगितलं. खरं असतं तेच नंतर बघू. हेलो, नमस्कार. मैं कर्नाटक की हूँ, करने वाली. मेरा शिक्षण 10वीं तक कन्नड़ मीडियम में यानी कि बेलूर, खड़ूर बेलूर में हुआ था. और उसके बाद में 11th और 12th भी सिर्फ उस समय हमारे यहाँ कॉलेज के रूप में था, क्योंकि छोटा गांव होने के कारण वहाँ पर मतलब डिग्री कॉलेजेस नहीं थे. इसलिए मुझे किसी भी हालत में कॉलेज जाने के लिए सबने मना किया था. सबसे ज़्यादा पिताजी, क्योंकि 4 बहनें हम लोग थे. एक को पढ़ाएंगे तो बाकी सबको पढ़ाना पड़ता है और साथ साथ में सबकी शादी करना है और एक लड़का लड़का है उसको तो पढ़ाना ही चाहिए. इस प्रकार के विचार उस समय थे. इसीलिए मुझे बहुत ही जिद करना पड़ा. 2-3 दिन तक उपवास करना पड़ा. बाद में कहीं जाके 11th और 12th में यानी कि PUC
फर्स्ट ईयर और सेकेंड ईयर बोलते हैं। वहाँ पर मैं जाने लग गई। उस समय तक की जो छोटी बेटी डाल के हम लोग जाते थे स्कूल में, उस समय कहीं न कहीं जाके हम लोग को बाल खुला रखकर जाने की इजाजत मिल गई। और बार बार बताया जाता था जाकर तुरंत ही आ जाना, इधर उधर भटकना नहीं, जाना नहीं, ज्यादा बोलना नहीं, लड़कों से मिलना नहीं, तो घर की बातें क्या करते थे। और वहाँ पर रैगिंग के रूप में ऐसा तो नहीं था। और सबसे ज्यादा सिटी के लाइफ जैसे वहाँ पर ज्यादा बोलते भी नहीं थे, लड़कों से भी बोलते थे, लड़कों से भी नहीं बोलते थे। लेकिन जब साइंस एग्जीबिशन हुआ था उस समय हम लोग को बहुत इच्छा थी हम लोग भी कुछ करके दिखाएंगे। हम लोगों को वहाँ पर देखभाल करने के लिए एक टेबल दे दिया गया और वहाँ पर हम लोग खड़े रहे यूनिफॉर्म डालकर। तो बाहर के लोग मतलब हमारे सीनियर्स लोग आकर बोलने लगे, आप लोगों को क्या मालूम है, इस सवाल का जवाब मालूम है, उस सवाल का जवाब मालूम है। 2-4 सवालों को उसकी बर्बादी कर दिया। हम लोग इतने घबरा गए कि बस पूछे मत। लेकिन बाद में तुरंत ही थोड़ी देर के बाद में वही सीनियर आए, हमें बताए देखिए ये सब सवाल है, कल कम से कम जो गेस्ट आने वाले उनके सामने तो तुम लोग मतलब मालूम नहीं है, इसमें मतलब नहीं निकाला, तो कुछ बता। तो हम लोग तैयारी करके गए इस प्रकार के। उस समय इतने सौहार्द भाव थे, बहुत प्यार से व्यवहार किया करते थे। लेकिन 11th के बाद जब 12th में यूपीएससी में आ गई तो मुंबई से लड़का देखने के लिए आ गया। तो इसीलिए मुझे पीयूसी सेकेंड ईयर किए बिना ही मुंबई में आ पहुंची शादी करने के बाद। 2 साल की लड़की के बाद में सब कुछ किया, BA MA सब कुछ करते हुए टीचर ट्रेनिंग किया, टीचर बन गई। बस धन्यवाद। आज के इस त्योहार के दिन सब कॉलेज के दिन पूरा याद आ रहा है। कैसे बोल जाते थे, कैसे बैठते थे, कैसे मजाक उड़ाया करते थे। कबीरदास जी किसी को नाम रखते थे, वो तो पकाता है, ये तो ऐसा बोलता है, वो ऐसा बोलता है, इस प्रकार से। तो ऐसे मजेदार दिन हमारा फिर से आने का तो सौभाग्य सर के कारण आज यहाँ पर मिला है। हम सब धन्यवाद देते हैं। धन्यवाद। एक लक्षात घ्या, आपल्याला आजच्या ड्रेस बद्दल आणि आजचा ड्रेस घालताना काय भावना आहेत तेवढ्यावरच बोलूया, नाहीतर आजचा कार्यक्रम आपल्याला वेळेत नाही बसवता येणार आहे। तर सुमन गवाणकर आपल्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला पण कॉलेज कन्या म्हणून आले होते क्या? त्याच्यानंतर शैलाताई तुम्ही तयार राहा। सुमन गवाणकर, यांचं पण आधार कार्ड चेक करूया। सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। मला ना आज विशेष काही करून आल्यासारखं वाटत नाही, कारण मी साधारणपणे अशीच असते। थोडंसं फरक केलाय की थोडं कॉलेज लाईफ मध्ये गेल्यासारखं वाटावं म्हणून। कॉलेजमध्ये असताना मी खूप सिन्सिअर विद्यार्थी होते आणि स्पेशल इंग्लिश माझा सब्जेक्ट असल्यामुळे माझ्या वर्गामध्ये फक्त 8च मुलं होतो सावंतवाडी कॉलेजमध्ये माझं शिक्षण झाल्यामुळे। आणि त्यामुळे आमचं एक बॉन्डिंग होतं। फारशी मजा करता आली नाही मला, कारण त्याच वेळी माझे वडील वारले होते आणि कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मी सिन्सिअरली अभ्यासाकडे लक्ष देत होते। पण तरी पण आमचं एक छान बॉन्डिंग त्या 8 मुलांमध्ये होतं आणि आम्हाला एक छोटं कुटुंब, सुखी कुटुंब म्हणून बघितलं जायचं। त्यामुळे ते कौटुंबिक वातावरण मी अनुभवलं कॉलेजमध्ये असताना आणि आज पुन्हा मला कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटतंय। एवढंच मी सांगितलं। वर्षाताई परचुरे आले आहेत। वर्षाताईंच्या मातोश्री आहेत ना बरोबर, पुढे या। आणि कोण आहे? या पुढे आहे, जागा आहे। आता कोण येत आहे आपल्या समोर? शैलजाताई गोखले, या पटपट या। त्याच्यानंतर अलका दातार, मग सुनंदा। हो, आणि ना आज इथे येताना काय वाटलंय हेच महत्वाचं आहे।
आणि कारण खूप दडपण होतं ना, मी असं जाऊ का तसं जाऊ का, मला तुम्ही जोकर बनवून ठाण्याहून इथे आणले ते विसरू नका. माझं तर काही तयारी नाही. मी मॅट्रिक पर्यंत शिकलेली आहे. माझं 16व्या वर्षी लग्न झालंय, त्यामुळे मी काय कॉलेजची पायरी चढलेली नाही आहे. पण मी एवढंच सांगू शकते की मनाने तरुण असावं, वय जरी आपलं जास्त झालं तरी अखेरपर्यंत तरुण राहावं आणि आपण तरुणच राहावं आयुष्यभर, एवढंच मला वाटतं. कधीतरी ना आपण जे अनुभवलं नाही ना त्याचा आवाज घ्यायला काहीच हरकत नाही. या शैलजाताई नाही, आपल्या अलका दातार, त्याच्यानंतर सुनंदा गोखले, या 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 पटपट या, इथे पर्याय नाही तुम्हाला. मी नवीन चेहऱ्यांना आग्रह नाही करू शकत, कारण त्यांचा राग रंग काही माहिती नाही, एकदम काहीतरी असा ढाम झाला तर. सुनंदाताई तुम्ही पण या. तुम्ही सगळ्यांचे कॉलेज, घरात पण पुढच्या पिढीचं कॉलेज बघितलेलं आहे. अलकाताई दातार. नमस्कार. मी खरंच कॉलेजला गेलेच नाही. 11वी SSC ची परीक्षा दिली आणि 2 दिवसात मी नोकरीला लागले. आणि तेव्हा 18 वर्ष पूर्ण झालेली आणि माझे वडील अगदीच लहानपणी गेले होते. आम्ही 8 जण होतो. प्रत्येकजण शिकून म्हणजे एकदा नोकरीला लागतो, आपल्या पायावर उभे राहतो, हेच आमचं ध्येय होतं. आणि तसं मी केलं. कॉलेज आम्हाला माहितीच नाही. पण आज येताना काय वाटतं? हा बाहेर म्हणजे आले सगळे तर कसे काही कॉलेज कुमार येत आहेत ते होत आहे. मला माहितीच नाही. मला मनोज कुलकर्णींना सांगायला आवडेल, या 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 तुम्ही. हे सगळे ना उत्तम गायक पण आहेत, कळलं का? यांचं हे सगळं वेगळं रूप आज आपण बघतोय. आणि त्याच्यानंतर शैलजा मेस्त्री, श्याम मेस्त्री, गिरगाव गाजवलेली माणसं आहेत. जोडी ती करायची का हो, पूर्वी केलेली आहे लग्नापूर्वी. या अरे सावकाश, गाण्यात कुठचं बक्षीस ठेवत नाही. आज येताना काय वाटलं ते सांग. हॅलो, मी खाली कॉलेजला गेलेली नाही आहे, पण तरी माझ्या मनात आलं की आताची जी माझ्या बरोबरीची तरुण मंडळी आहे ती कॉलेजमध्ये जाताना कसा पेहराव करून हवी असते ते पाहण्यासाठी अगदी प्रेक्षकाची भूमिका घेतली. शैलाताई मेस्त्री. नाही ताई, तुम्ही सुटलाय, येणार आहात एक मिनिट. मेस्त्री दाम्पत्य झाले. मी शैला मेस्त्री. मी गिरगावातून सिद्धार्थ कॉलेजला BCom केलं. म्हणजे मी असं म्हणणार नाही मी काही मजा नाही केली, मी फक्त अभ्यासच केला. आम्ही चांगले पिरियड बंक करून मॅटिनी शोला जायचो. 90 पैशाचं तिकीट काढून कितीतरी वेळा कॉलेजमध्ये पिरियडला आम्ही गेलो नाही, पण अभ्यास करायचो. त्यावेळेचं फील म्हणजे आम्ही मजा भरपूर केलेली आहे कॉलेजमध्ये. आणि आज मला त्याची आठवण झाली आहे. तेव्हा आम्ही मोठे मोठे बेलबॉटम घालायचो. 19 इंची 22 इंचाचे भर 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 ते नुसते चिखलात माखलायचे, पण आम्ही ते घालून फिरत होतो. आणि आम्ही आमचं कॉलेज लाईफ अतिशय चांगलं एन्जॉय केलं. खूप टार्गेटगिरी पण केलेली आहे. आज येताना कसं वाटलं? आज येताना पण एकदम छान वाटलं. त्यावेळेला असे ड्रेस नव्हते. आता हे नवीन प्रकारचा ड्रेस पण मी पहिल्यांदाच घातले. पण त्याच्याशी सिमिलर ते खरखर घातलंय ना. पण मगाशी तुम्ही आम्ही उल्लेख केला, ते शामरावना धरून केलाय का सोडून? कॉलेजला गेले नाही, फक्त बाहेर फेऱ्या मारायचे माझ्या मागे. या शामराव, श्याम मेस्त्री या. सॉरी, माझा प्रश्न त्यांना चुकून चुकीचा गेला. नमस्कार. उपस्थित सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आता आमच्या मिसेसने सांगितलं, पण योगायोगाची गोष्ट अशी होती, माझं ऑफिस आहे ना भेटीलाच होतं आणि तिचं कॉलेज पण तिकडेच होतं. आणि राहायला आम्ही एका गल्लीत असल्यामुळे आमची चांगली ओळख होती.
आणि माझ्या जास्त फेऱ्या त्यांच्या चाळीत असायच्या, कारण माझा खास मित्र त्यांचा चाळीत राहत होता. आता नाही, बरोबर आहे. नाही, खोटं नाही, हे खरं आहे. आता आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. माझी चाळ मध्ये प्रदीप पटवर्धन जो आता ऍक्टर होता, तो एक्सपायर झाला, तो एकदम खास माझा मित्र आणि तो तिच्या वर्गात होता. त्यामुळे बरंचसं आमचं कम्युनिकेशन त्याच्यातर्फे व्हायचं. तो माझा मधला दूत होता. तर असं हे आमचं जे होतं समीकरण चांगलं जुळलं. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आज आमच्या लग्नाला या डिसेंबरमध्ये 45 वर्ष पूर्ण झाली आणि यशस्वीपणे साथ दिली मला. अगोदरची 2च वर्ष आणि इतर कॉमर्सला असतानाच आमचं लग्न झालं. तुम्ही कॉलेजच्या बाहेर फेऱ्या मारत हा, ते राहिलं. कारण काय मधली सुट्टी असली ना की त्याच वेळेला तिचं ते कॉलेज सुटायचं आणि माझा लंच टाइम असायचा. बऱ्याचदा लंच टाइम असाच जायचा आमचा. त्यामुळे अख्खा 4 डेज आम्हाला पाठ आहे. धन्यवाद. वा शामरावला नाही ना सुप्रणकर या आणि त्याच्यानंतर कोण येणार आहे? सुमंत एक परत येणार तुम्ही? नाही, ओके ओके. नाही ना सुप्रणकर येतील. ठाकूर देसाई तुम्ही येणार? हा, फक्त एक लक्षात घ्या, आपल्याला महत्वाचं आहे की आज येताना आपल्या भावना काय होत्या कॉलेजला दररोज. नाही ना सुप्रणकर? नमस्कार. सर्वांना 2023च्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर ही कॉन्सेप्ट मला माहीत नव्हती. अगदी आत्ता मी वाचलं आणि मी माधवीताईंना फोन केला की आज नक्की काय घालायचंय. मी मस्त साडी काढून ठेवली होती, संक्रांत संपुढे आली आहे म्हणून. तर त्यामुळे ते सगळं माझं फार कळलं. मग मिळेल जो ड्रेस ठरवला नाही तुम्ही तुझ्या हातात घातलंच तुम्ही, मला माहिती असतं. एनिवे, आणि आमच्याकडचं मी नाही ना नाबर सुमठणकर आहे, माहेरची कोकणातली आहे, बेंगलोरला माझं गाव आहे. पण मी पण वेस्टर्नसाठी गिरगावातच साधारण 5वी पासून मी मुंबईत आले. तेव्हापासून मी गिरगावात चिकित्सकमध्ये होते. आणि आमचं वातावरण असं होतं, शरवी पण ओळखतेच की मला लहानपणापासून, सुबोधताई ओळखते, सगळे गिरगावकर आहोत आम्ही. तर तो विषय जाऊ दे. पण बरं वाटतं पण आपले गावाला भेटले की, आणि त्यातून कोकणातून भेटले की आणि बरा वाटता. तर विषय असा आहे की माझे वडील कोकणात राहत होते, आई वडील, आणि त्यामुळे थोडंसं कोकणी वातावरण म्हणजे थोडंसं मॉडर्न टाईप नव्हतं. आम्हाला पूर्णपणे बंदी होती ड्रेस घालावं. फक्त शाळेत असेपर्यंत मी शर्ट ब्लाऊज शिव असं वापरलं. नंतर पूर्णपणे साड्या, म्हणजे घरातही आम्ही साड्या नेसलो होतो. आणि ते ड्रेस वगैरे प्रकार आता लॉकडाऊनमध्ये आणि आता पडल्यामुळे ते सुरू झाले. बाकी काही नाही, आता सध्या साड्या नेसतातच नाही. त्यामुळे हे असं आहे. आज येताना कॉलेजमध्ये आल्यासारखं वाटलं. वा वा. आपल्या आजच्या येण्यामागे भावना काय आहेत ह्या महत्वाच्या आहेत, कारण आपल्याला खूप मोठा कार्यक्रम पुढे करायचा आहे. या ठाकूर देसाई, त्याच्यानंतर विकास पाटील. नमस्कार सगळ्यांना, नवीन वर्षाची शुभेच्छा. मला हा काही कार्यक्रम माहीत नव्हता, पण आता सगळ्यांच्या ऐकल्यावर मलाही सांगायला उत्साह आहे. नाहीतरी आम्ही कायम शाळेपासून बॅकबेंचर्स होतो. शाळेपासून बंक करणं, खेळायला जाणं हे आमचं ठरलेलं होतं. कारण इंटर स्कूल, इंटर कॉलेज खेळाडू होते, त्यामुळे पहिल्यापासून आम्ही बंक करणं चालू होतं. आणि मजा अशी, हे ड्रेस मी आत्ता घालायला लागले ॲक्सिडेंट नंतर. साडी नेसणारी बाकी आता म्हणून, कारण माझं लग्न फाटलेलं आहे.
आणि दोन्ही बाजूच्या बरगड्यांचे 60 तुकडे. त्यामुळे मी ब्लाऊज जास्त घालू शकत नाही म्हणून ड्रेस घालते. आमच्या वेळी ड्रेसला बंदी होती, नाबदने सांगितलं तसं. त्यामुळे आयदर फ्रॉक घाला, स्कर्ट घाला या साडी. मग फ्रॉक स्कर्ट पेक्षा आम्हाला साडी बरी वाटायची. बाकी आम्ही खूप कमाल केली, खूप. शाळेत आणि कॉलेजात सिनेमाला जाणं, फिरायला जाणं, फिरायला जाणं आणि गणपतीचा उत्सव, त्याची मिरवणूक, विशेषतः गणपती विसर्जनाची मिरवणूक वरळीला खूप आम्ही धमाल करायचो मेडिकल कॉलेजमध्ये. एक बेधडक कॉलेज कन्या राहिलेले आहेत, त्या म्हणजे माधुरी अल्लापूरकर. त्या आजच्या उत्सवमूर्ती पण त्या आहेत. या 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 75 क्रॉस केली म्हणजे फार मोठं केलं का नाही त्याबद्दल मी नंतर बोलणार आहे आजच्या कार्यक्रमाच्या वेळेला. आज येताना कॉलेजच्या भावना काय आल्या आणि आजच्या येण्यामध्ये मी कॉलेज कसं साकारलं एवढंच बोला, नाहीतर वेळ पुरणार नाहीये. हे तुम्हाला लागू नाहीये. ते मला पण लागू आहे, मला माहिती आहे. कॉलेज डे हा कॉन्सेप्ट मला कळलेला होता आणि मला खूप खरी इच्छा होती की कॉलेजमध्ये कसं काय आपण जे करू शकलो नाही ते आज करून यायचं, असं खरं म्हणजे मी ठरवलं होतं. पण नंतर मला कळलं हे लोक माझी 75 करणार आहे. मग 75ला कॉलेजमध्ये टप्परपणा कसा चालणार हो. म्हणून त्या दोन्हीचा आत्ता सवय होती. ते तुम्हाला कळलंच आहे, सांगायचं नाही, बायकांना विचारायचं नाही वगैरे, काय नाही. 75 करतात म्हणजे मी 75 पूर्ण केली तुम्हाला कळलंच आहे. त्या 75 आणि कॉलेज याचा सुवर्ण मध्य म्हणून मी हा ड्रेस घातलेला आहे. नाहीतर मला खरं म्हणजे यायचं होतं कसं हो. आणि काही शिकल्या वगैरे म्हटलं ते तेव्हा केलं नाही, ते आत्ता करावं असा विचार होता. पण काही हरकत नाही, पुन्हा कधीतरी बघू. अजून शाळेतला दिवस सरांनी नाही निश्चितपणे बाल होऊन येणार. कॉलेज डे भाग 2. एक मिनिट. फॅन्सी ड्रेसला घरापासून लांब नाडीवाला चड्डी घालून दादा बोलके बनून या ताई इकडे आल्या होत्या. पण आज तुम्ही उगाच तुमची 75 मिक्स केली, कारण तो कार्यक्रम वेगळा असणार आहे. कारण तुमचं आम्हाला एक मस्त रूप बघायला मिळालं. ठीक आहे. कॉलेजमध्ये आम्ही केलीच मजा की आता सांगायची नाहीये खरं म्हणजे. पण शाळा मी पंढरपुरात होते. पंढरपुरामध्ये 11वी यशस्वी केल्यानंतर पुण्यात हॉस्टेलला म्हणजे थोडंसं सगळं धर्मवीर आणि थोडंसं आवाजामुळे गाण्यामध्ये प्रसिद्ध, त्याच्यामुळे थोडीशी हवा डोक्यात गेली. तिकडून ऑर्केस्ट्रा झंकार नावाचा, नंतर आणखी कुठला कुठला ऑर्केस्ट्रा त्याच्यातून बोलावली. मग थोडंसं सरकलं. म्हणजे वडिलांनी ज्या अपेक्षेने की डॉक्टर व्हायचंय अशा ह्यांनी पुण्याला पाठवलं कॉलेजमध्ये, सायन्सला ऍडमिशन घेतली. पण शेवटी थोडंसं ते मी काव्यामध्ये आणले, ते नंतर दाखवणार आहे वाचून. आली होती संधी पण ती मी गमावली. पण आता त्याच्यानंतर दुसरी एक संधी जी मिळाली ती मात्र मी गमावणार नाहीये. धन्यवाद. आम्ही पण आज तुम्हाला एक पुढच्या 25 वर्षाची संधी देणार आहोत. कसं विकास पाटील. पण मला खंत वाटली आज तुम्ही त्यामुळे ताराबणके बनून आला नाही. मी कॉलेजला असताना बांधासपुरा पार्कला कमर्शियल आर्ट केलं. त्यामुळे आणि त्या आधी मी 8ला घरातून निघून सर्व्हिसला फोर्टला जात होतो आणि त्याच्यानंतर 1 वाजता बांधासपुरा पार्कला कॉलेजला जात होतो आणि 6 वाजता निघून रात्री 8:30ला घरी येत होतो. त्यामुळे टपोरीगिरी करायला वेळच मिळत नव्हता. म्हणून मी आता टपोरीगिरी करण्यासाठी आलो. धन्यवाद. रिजवडकर नाही आहे. अर्चना रिजवडकर. त्यानंतर तुम्ही येताय ना.
प्रत्येकाने यायचंय, पण एक एक मिनिट घ्या. आज मी काय विचार करून आलो. नमस्कार, नवीन वर्षाची शुभेच्छा. टपोरी केली आणि आयुर्वेद त्याचा जवळचा संबंध आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण वडील आयुर्वेदिक विशारद असल्यामुळे आयुर्वेदाचा थोडासा अभ्यास करण्यातच आणि त्यावेळेला ती टोपी घालायची त्याच्यातच टपोरीगिरी समजायचं असंच झालेलं आहे. आयुर्वेदाचा थोडाफार अभ्यास झालाय आणि धर्मार्थ दवाखान्यात तेही जायचे, त्यावेळी मीही त्यांच्याबरोबर जायची. वडिलांची ती आठवण येऊन त्यावेळेची टपोरीगिरी म्हणजे त्यावेळेचीच टपोरीगिरी, टोपी आणि कोट वगैरे घालून असा साजरा झाला. छान, सावकाश उत्तर या. मेधा जोशी, त्याच्यानंतर भारतीताई खानोलकर. वैशाली जरा एक मिनिट. मेधा जोशींचं मला कौतुक वाटतंय. आतापर्यंत ते काठी घेऊन पाय लांब करून मागे बसायच्या. त्यांच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली आहे आणि लवकरात लवकर धावायचं. नमस्कार, मी डोंबिवलीत 68ला आम्ही राहायला आलो आणि डोंबिवलीतून 72 साली SSC झाल्यावरती सुशीलविहार कॉलेजला गेली आणि त्यानंतर माझ्या शिक्षिकेचा शिक्का बसला. 74ला लगेच नोकरी लागली आणि 1 वर्ष नोकरी करून मी 75ला बिर्लाला गेली. पण शिक्षिकेचा शिक्का आणि त्यावेळी डोंबिवली बिर्ला नवीन कॉलेज झालं होतं. तर आजूबाजूची मुलं जी पाहुण्यांकडे राहायला यायची ती पोचवायला यायची आपल्या भावंडांना वगैरे त्या घरातल्या लोकांना आणि मग ती मला कॉलेजला चिडवायची की मी तर डोंबिवलीच्या शाळेत शिक्षक आहे आणि त्यामुळे माझ्या टप्परगिरी करण्यावर किंवा काय ते एन्जॉय करण्यावरती मर्यादा आल्या. पण आज मला हे ड्रेस घालून येता आलं आणि बरं वाटलं. आपण खरंच तब्येतीत जी तुम्ही सुधारणा करताय ती तशीच चालू ठेवा. खूप बरं वाटतं तुम्ही काठीशिवाय दिसता तेव्हा. भारतीताई तुम्ही 80व्या वर्षात जाणार आहेत वगैरे काही सांगत नाही ना? भारती नाही म्हणजे काय होतं ते वय सांगितलं. माझं पण कॉलेज लाईफ झालेलं नाहीये. पूर्वीच्या काळात टीचर व्हा नाहीतर नर्स व्हा अशा ह्याचे माझे वडील होते आणि सगळे नातेवाईक पण ह्याच विचाराचे. पण टीचर ट्रेनिंग करून मी टीचर झाले, नोकरी केली 35 वर्ष आणि आज मला तो आनंद घ्यावा जो तुमचा सर्वांचा बघावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरंगुळा जे आपल्यासाठी करते ते आपल्याला जास्तीत जास्त आनंद देण्यासाठी करते. ह्या भावनेने तो आनंद बघावा, आनंद लुटावा म्हणून मी आले आणि नातीचा ड्रेस घालून आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी दुपट्टा घेतल्याशिवाय आजपर्यंत कधी नाही राहिले. साडीच नाही सत होते मला. आणि दुसरं केसाची स्टाईल थोडी बदलली, साईड थोडे केस ठेवले आणि एक आनंदी राहावं या दृष्टीने मी आले. आणि तो खुर्चीवरचा दुपट्टा द्याले. बरं, स्वातीताई या. त्याच्यानंतर सुनंदाताई तुम्हाला यायचंय. होय होय होय. आणि त्याच्यानंतर सगळ्या कॉलेजची टपोरीगिरी वर्षानुवर्ष बघितल्या त्या प्रोफेसर वैद्य पडले. हॅलो, मी स्वाती राजनेवत्री. नमस्कार, सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सरांनी संकल्पना काढण्यावरती मला इतकी मजा वाटली की काय करायचं आणि काय नाही. सगळे फिशबॉल गोळा केले, सगळा माझा खजिना काढला आणि काय काय दिवसभर फोन करून सतावलं आणि खूप मला मजा येतली. असं वाटलं मला ड्रेस तर नाही. आमच्या कॉलेजच्या वेळेला आम्ही स्पर्धा करून जात होतो. आता मला साडीच आहे कायम, पण मला कपडे नव्हते. मग काय करायचं? मग शेवटी सुनेचा हा ड्रेस घातला मी. तसा दिसेल कसा दिसले म्हणजे आज टपोरीच करायची आहे म्हणून हा ड्रेस घालले. आज आपल्याकडे शिट्ट्या मारणारे दोघेही नाहीयेत, उत्तमराव नाहीयेत आणि हा या सुनंदाताई या.
वाजवा ना. वा रे वा वा. नमस्कार, मी सुनंदा जोशी. मी काही कॉलेजला गेलेली आमच्याकडे परिस्थिती आम्ही 7-8 वहिनी आणि वडील रिटायर झालेले, त्यामुळं 10-11वी झाल्या मला ट्युशन 1-2 मिळाल्या. वय झाल्यामुळे नोकरी नव्हती मला त्यावेळेला, पण वय गरल्यामुळे मला सरकारी नोकरी मिळाली आंबेदार ऑफिसमध्ये. आणि पण आता निघताना मला पंजाबी ड्रेस हा घालताना म्हणजे जरा नवीन काहीतरी केलं असं आणि कॉलेजचं जरा असं फील आपण एन्जॉय असायची असेल ना. आणि मुलीने मला 2-3 ड्रेस पाठवले होते, त्याचा हा मी निवड लागली. पॅन्ट आणि शर्ट पण पाठवलं होतं. पुरे केले 80च पुरे केलेत ना. मी सांगतो, माझ्या लग्नाच्या वेळेला ह्या पालक होत्या माझ्या मिसेसच्या, म्हणजे मला खूप घाबरून राहायला लागतंय ते माहेरचं आहे प्रकरण. आता आपण थेट कॉलेजमधून बोलवतोय, डॉक्टर वृंदा कौटुंबिकर यांना. म्हणजे बाकीच्यांनी कॉलेजची टपोरी केली, अनुभवली आहे, यांनी कित्येक पिढ्या कॉलेजियन्सची टपोरीगिरी अनुभवली. नमस्कार, माझं कॉलेज लाईफ 2010 साली संपलं. कारण मी जशी MA BEd झाले तशी लगेच कॉलेजमध्येच मी लागले आणि त्याच्यामुळे रिटायर्ड होईपर्यंत माझं कॉलेज लाईफ चालू होतं. पण कॉलेजमध्ये शिकवताना मग थोडं मी ड्रेसमध्ये बदल केला, कारण मुलांसमोर बोलायचं असतं, मग साडी नेसल्याशिवाय जायचं नाही. वेगवेगळ्या संस्थांच्यामध्ये मी कामं करते, मला साडीच नेसून जाते. पण कॉलेजमध्ये जाताना मात्र आम्ही स्कर्ट ब्लाऊज हा घातलेला आहे. 7 वर्ष सलग मी कॉलेज शिक्षण केलं. अतिशय टपोरीगिरी मी इथे केली, नाटकामध्ये कामं केली, गॅलरी गाजवून सोडलं, ट्रीप आम्ही जायचो आणि एक किस्से मला मी नंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला सांगायचेच आहे. तर साडीमधून आता हा जो ड्रेस आहे तो काही कुणाचा मागून कधी घातलेला नाही बरं का. काय झालं, ऑनलाईन मी मॅक्सी मागवल्या आणि हे आलं. मग संध्याकाळी जाऊ दे की कशाला बदली करता, ट्रीपमध्ये वगैरे घालत असेल म्हणलं ठीक आहे, त्याचा आज असा उपयोग झाला. माझं सगळं शिक्षण सोलापूरला झालं आणि मी कॉलेज लाईफपासून ठरवलं होतं की आपण प्रोफेसर व्हायचं आणि ते माझं स्वप्न मात्र पुरं झालं. पण MA BEd केल्याशिवाय मी लग्न नाही केलं. 16व्या वर्षी करा 17व्या वर्षी करा, मी तर BA होईपर्यंत माझी पत्रिकाच नाही काढून दिली, कारण मला शिकायचंच होतं. आणि MA BEd मी पूर्ण केलं, नोकरी केली, थोडे पैसे जमवले आणि मग लग्न केलं. आणि नंतर मुलं बाळा झाल्यानंतर मी MPhil आणि PhD केलं. त्यावेळेला माझी मुलं शाळकरी होती, तेव्हा मी स्वतः अभ्यास करायला बसायची, ती दोघंही माझ्याजवळ येऊन बसायची, त्याच्यामुळे त्यांना अभ्यासाची गोडी लागली. आणि मुळात आम्ही अभ्यासाला बसलो की आमचे साहेब आम्हाला मग चहा दे, खाणं दे, असे काही काही करायचे. तसं माझं शिक्षण पूर्ण झालं. धन्यवाद. तेव्हा आज हे कानाकडे दिसलं ना, हे मी कधी घालत नाही, पण आज मी म्हटलं घालायचं आपण. त्यातल्या त्यात सुभाषरावांना बोलून घेतलं, चहा दे, ये दे, या सुभाष कौटुंबिकर. त्याच्यानंतर अनिता जोशी. आपण जरा पटपट घेऊया, म्हणजे आजच्या भावना सगळ्यांच्या ऐकणं महत्वाचं आहे. मी सोलापूरला डायमंड कॉलेजला होतो. कॉलेजमध्ये असताना मुलांचे सगळे ड्रेस वगैरे बघत होतो, कोणी जीन्सची पॅन्ट घातलेली, कोणी बेल बॉटम वगैरे. तेव्हा आम्हाला काही असं मिळालं नाही, आमच्या घरची परिस्थिती जरा वेगळी होती आणि त्यामुळे आतमध्ये जीन्सची पॅन्ट घातल्यावर अशामध्ये बघितलं ना, अरे आपण तर अजून जरा चांगलं दिसतं जीन्सची पॅन्ट घातल्यावर. म्हटलं हे जर पॅन्ट त्यावेळेस घातली असती तर काहीतरी टोकरी करता आली असती किंवा कधीतरी जरा फायदा झाला असता. पण तसा काही कॉलेजमध्ये फायदा झाला नाही. पण फायदा एवढा झाला की टपोरीगिरी करायला तर नाही मिळाली, टपोरी बायको मिळाली, ती पण सोलापूरहून नाही मिळाली. छान छान छान. अनिता ताई या. अनिता ताई नंतर मंजिरी ताई. कसं वाटतंय आज? वाटतंय व्यवस्थित आपण 75, 76, 77 पुढे जातो. नमस्कार, मी अनिता जोशी.
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि मी काय कॉलेजला मी पण जात नव्हते. नंतर मी नोकरी केली आणि नोकरी करत मग मी 2 वर्ष जात होते. इन्स्टॉलमेंट शिकवत होते. PDFY त्यावेळेला PDFY असं होतं ना. नंतर लग्न झालं. पण पिढीला मात्र मी थोडे एन्जॉय केला कॉलेज लाईफ सारखा नाटकात काम करत होते. त्यामुळे 1 वर्ष मला थोडासा एन्जॉय मिळाला. आणि आज पण म्हटलं आपण कसं करू बघूया सगळ्यांबरोबर एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. तुम्ही जीन्सची पॅन्ट कोणाची ते सांगितलं मला बरं वाटलं. मी नातीचा ड्रेस घेतला, मी सुनेचा घातला. या मंजिरीत आहे या पण कॉलेज कन्या दिसत आहेत. ममता नमस्कार. मी सुद्धा कॉलेजला गेलेली नाहीये. माझं शिक्षण फक्त 11वी पर्यंतच झालेलं आहे. परंतु म्हणजे खेडेगावात असल्यामुळे मला शिक्षण करू शकते मी पुढचं. परंतु आजची ही संकल्पना मला खूप आवडली. मला हा वेश तसाही नेहमीच आवडतो. जीन्स टॉप वगैरे घालण्याची मला आवड आहे. सरांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा खूप आनंद झाला. सगळ्या नातेवाईकांना आम्ही सांगत होतो की आज आमच्या ज्येष्ठ नागरिक संघात कॉलेज डे आहे. मला नेमकं काय आहे काय नाही वगैरे आता हे वर्णन नंतर मी त्यांना करून सांगणार आहे. तर सरांचे खूप खूप आभार. धन्यवाद. मंजिरी त्यांचा फोटो काढला की नाही कोणी तो त्यांना त्यांच्या नातेवाईकांना पाठवायचा. सतीश या 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 शीतलताई या. सतीशराव कुठे गेले? हा का हो तुम्ही एकमेकांची पिल्लं बाहेर पडतील म्हणून मागे बसलाय. कॉलेज डे आज मला काय वाटतंय? माझे वडील नोकरीच्या निमित्ताने खेडेगावात राहत होते. त्यामुळे 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण तिथे झालं. आणि 8वी ते 11वी मला मामाकडे मावशीकडे असं राहायला लागले. त्यामुळे मला पुढे काही शिकायला एवढी आवड नव्हती. म्हणजे कॉलेज लाईफ त्यामुळे एन्जॉय करता आलं नाही. मग नोकरी लागल्यानंतर कॉरेस्पॉन्डन्स कोर्स करून ग्रॅज्युएशन केलं. पण सरांनी जेव्हा आज हा विषय मांडला कॉलेज डेचा त्यामुळे मी एकदम खुश झाले. आणि आज 2 सुना आल्यानंतर आणि 2 नाती झाल्यानंतर आज कॉलेज डे एन्जॉय करायला मिळाला. त्यामुळे खूप आनंद झाला. कोण येत आहे? या या ज्योतिताई मराठे. त्याच्यानंतर दत्तात्रय मराठे. काय तुमची कोणाची एकमेकांची अंडीपिल्ली बाहेर निघायची असतील ते इथेच निघून जाईल. कारण ती इथेच निघू शकतात. नमस्कार. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी मूळची मुंबईचीच आहे. त्यामुळे मी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये तिथून मी BCom झाले. आणि आमचं कॉलेजने मी जेव्हा ॲडमिशन घेतली तेव्हा कॉलेजचं 2रं वर्ष होतं. आणि तिथे शाळेपेक्षा पण सगळं वातावरण स्ट्रिक्ट होतं. त्यामुळे आम्हाला पिरियड बंक करणं किंवा कॅरिडॉरमध्ये फिरणं वगैरे असं केलं तर आम्हाला पनिशमेंट असायची. त्यामुळे तसं कॉलेज लाईफ असं टोपरीगिरी वगैरे जमलं नाही. पण मी स्पोर्ट्समॅन असल्या कारणाने मला बाहेर जायला कॉलेजतर्फे मिळायचं. शाळेतर्फे पण मिळालेलं आहे, कॉलेजतर्फे पण मिळालेलं आहे. त्यामुळे मग बाहेर पडल्यावर मजा करायला मिळायची. पण कॉलेज आमचं खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे आम्हाला सगळी बंधनं होती. आता मग सर्व्हिसला लागल्यावर मात्र मग मजा केली. छान. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स या दत्तात्रय मराठे. त्याच्यानंतर शशांकराव. नाही यायला पाहिजे. प्रफुल्ल साने. मला 1 मिनिट प्रत्येकाने द्यायचंय. तुम्हाला चॉईस नाहीये. मला वाटतं मी खूपच भाग्यवान. कारण मी अगदी महाराष्ट्रातल्या अतिशय प्रसिद्ध अशा विधिविधान कॉलेज सांगलीमध्ये मी PhD झालो. आणि त्यावेळेला अर्थातच माझा ड्रेस जो आहे तो पायजमा शर्ट असाच असायचा. आणि माझे मोठे दोन्ही भाऊ सुद्धा कॉलेजमध्ये असलेल्या कारणानं मला ती टपोरीगिरी काही करता आली नाही. पुढे आलो मुंबईला आणि विजेपीला सुद्धा मी 2 वर्ष होतो. पण ते नोकरी करत केलं. त्यामुळे मला ते लाईफ अनुभवता आलं नाही. त्यामुळे गॉगल हा माझा फार आवडीचा विषय त्यावेळेचा होता. त्यामुळे अर्थातच मी आता गॉगल
काय तो वरती लावलाय, कारण गॉगल पण आता गडपड्याला व्हायची भीती वाटते. त्यामुळं आणि दुसरं म्हणजे डार्क रंग जे आहेत ते बरेच जण म्हणतात की नाही आता या वयात चांगले दिसत नाही. मी म्हटलं असू दे, आता नाही घालायचं तर कधी घालायचं, म्हणून आजच्या कॉलेज डेला मी डार्क गॉगल्स आवडायचं सांगितलं, पण गॉगल्स मागचं रहस्य नाही सांगितलं. या शशांकराव या. अरे हसू नका, मी काहीच बोललो नाहीये. प्रफुल्ल साने या. बरं सतीशराव या, नंतर देवीदास या, मग अनंत कुमार या. सतीशराव नंतर अनंत कुमार आहे. त्या काळामध्ये फिश पॉइंट द्यायचा होता, पण देता आला नाही, म्हणून मी आज याला मुलीसाठी देतो. नखरा न खरा. या असं अनंत कुमार या. जरा तुम्हाला आज येताना काय भावना वाटल्यात ते ऐकून जाईल. पटपट हा, 4-5 2-3 जण आहेत, मग आपल्याला पुढच्या कामात लागायचंय. खुश आहेत उलट ते. आज हरी टपोरीगिरी, आज नाही गेले आठवडाभर टपोरीगिरी करतायत ते, अनघाताई नाही म्हणून. अनंत कुमार जोशी तसं पाहिलं तर लहानपण हे खेडेगावमध्ये गेलं. डोंबिवलीमध्ये आल्यानंतर डोंबिवली ते ठाणा कॉलेज हे करायला लागायचं. ठाणा कॉलेज 7 वाजता असायचं. सकाळी 6ला उठून ठाणा कॉलेजला जायचं. आणि इथे मी स्वतः 4 वर्ष भाऊ आणि आम्ही असं दोघं मिळून स्वयंपाक करून 6 वर्ष शिकलो. त्याच्यामुळे कॉलेज ते घर ते कॉलेज, त्याच्यामुळे तशी टपोरीगिरी करायला मिळाली नाही. ती आता या विरोधामध्ये करायची मिळते. म्हणजे विरोधा केंद्र हे टपोरीगिरीचं केंद्र झालंय. स्मृतीताई या तुम्ही. त्याच्यानंतर मागचे 2 फंटर येऊन दे. हे बघा, एक लक्षात ठेवा, मी अजून माझं कॉलेजला एक सांगितलं नाहीये, पण मी नापास न होता जास्तीत जास्त कॉलेजला एक जगलेलं आहे. हॅलो, मी स्मृती बदले. मी मुंबईकरच आहे, म्हणजे केळगावचीच मुलगी आहे आणि आता डोंबिवलीकर झालेली आहे. पण माझं कॉलेज नॅशनल कॉलेज बँड्राला होतं. पण तिकडे मी खूप टपोरी केली आणि खूप मजा केलेली आहे. बंकिंग वगैरे अगदी मस्त आम्ही केले. पिक्चर पण खूप बघितले आणि खूप मजा केलेली आहे. म्हणजे कॉलेज लाईफ एकदम एन्जॉय केलेलं आहे. नॅशनल कॉलेजची टपोरीगिरी म्हणजे आठवलं, अगदी रस्ते भरलेले आणि जर्नी रोड नंतरचं जे कपडा मार्केट ते या. अशोकराव या, तुमचं आधार कार्ड नाही बघणार आहे. आणि मागोमाग नितीन ठाकर तुम्ही या, आपण मग पुढच्या कार्यक्रमाला वळणार आहोत. काय टपोरीगिरी करायला बॅग लागते का अशोकराव? कारण उद्या कोणता शर्ट घालायचा, कोणता शर्ट असेल का रंग असेल, मला तुम्ही बोलायला वाव देत आहे, ताबडतोब यायचे. प्रत्येक चान्स घेणार आहे. नमस्कार सगळे. मी अशोक जयकांतराव देशपांडे. माझं शिक्षण मोर्शी तालुका मोर्शी जिल्हा अमरावती इथे झालं. आणि मी कॉलेजमध्ये जायची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस माझ्या गावात कॉलेज सुरू झालं. बाकीचे सगळे भाऊ अमरावतीला शिकले आणि माझ्याच वेळेला कॉलेज सुरू झालं. पण माझ्या नशिबाने म्हणत का यांनी म्हणा, माझे वडीलच संस्थापक होते कॉलेजचे, त्याच्यामुळं टपोरीगिरी काही करता आली नाही. आणि क्लासमध्ये तर काय मीपासून कोणी मुलीच नव्हत्या, त्याच्यामुळं मला नाटकामध्ये भाग घ्यावा लागला.
आणि बाकी खेळामध्ये म्हणजे मी 5 वर्ष क्रिकेटचे खेळ होते सीझन बॉलमध्ये, कारण खालं कॉलेज आपलंच होतो आणि त्याचा त्याच्यानंतर खेळ म्हणजे इतकं खेळायचो मी. आता मला इथं आठवण आली की सकाळी 8 ते 12 कॉलेज, त्यानंतर 3 ते 6 क्रिकेट, 7 ते 8 बॅडमिंटन, 8 ते 10 टेबल टेनिस. त्याच्यामुळे माझं 6 वर्ष 48 किलोच वजन होतं आणि आज जे दिसतो हाईट त्यात असतात. अभ्यास करायची वेळ नाही, कारण की मी 6 महिने सारखंच होतं ना आणि कॉलेज आपलंच होतं आणि त्या नाटकांमधला फक्त एक डायलॉग फक्त म्हणून दाखवतो, बाकी नंतर नाही झालं. इंग्लिश ड्रामामध्ये मी काम केलं होतं ना, त्यात मी कॅमेरामन होतो. माझा फोटो बघितला असेल तुम्ही. Was this the place where the Lord 10,000 ships and the burn the topless towers of William Sweet Helen make me model with a kiss. Judy, I love you. नितीन टाकर हे आपल्याला आवडलं बाबा. बाबा संस्थापक होते. हा टपोरीगिरी करायला मिळाली नाही, पण जेवढे खेळ खेळले त्यामध्ये तुम्ही टपोरीगिरी केली असेल, नाटकात केली असेल. आहे नितीन आणि अभ्यासाचं विचारलं. अभ्यासाचं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं वडील संस्थापक होते, त्यामुळे नापास होण्याचा प्रयत्न नव्हता. हाय गाइस, मैं नितिन बलराम ठाकर, मैं भुवनेश्वर में रहता था और बॉयज कॉलेज से बीए पास किया और जाते चर्चगेट कॉलेज से मैं LLB भी किया. तो फुल बॉयज कॉलेज में था किधर चौपाटी में, तो फुल टपोरीगिरी हमारा चालू था. जैसे ही हमारा लंच आएगा तो चौपाटी घूमने जाने का, खाने का, पीने का, सबके साथ घूमने का. और था हैंडसम पहले से ही, तो लड़कियां मैं अपने पीछे ही घूमती थी. तो बहुत कॉलेज तक एंजॉय किया. और दूसरा मेरा आवाज भी अच्छा था, तो उसके लिए कभी भी कुछ भी होगा तो एक गाना सुना दो. और मेरे को उसके लिए अपनी अमिताभ बच्चन की याद आ गई कि वो लास्ट दिन में एनुअल डे में गाना गाता है कि मैं पल दो पल का शायर, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है, मैं पल दो पल का शायर हूँ. और कितने दिन के बाद ये जीप शर्ट निकलते रहा, बस ऐसे किया. अनुपमा बुडकुले आणखी कोण राहिलंय आणि त्यांना एक फक्त आजच्या दिवसाबद्दल बोलायचं आहे? हात वर करा. नमस्कार. माझं शिक्षण नागपूरला झालं आणि कॉलेज लाईफ मी भरपूर एन्जॉय केलं. डबल सीट मैत्रिणीला सायकलवर घेऊन फिरणे, नंतर हे आजकाल जसं साडी डे असतं ते असतं, त्यावेळी तसे नव्हते, पण आज मी मुद्दाम साडी नेसून आले. आमच्याकडे असं काही फेस्टिवल वगैरे असलं की मेहंदी बिंदी काढायचे, त्यामुळे त्यानिमित्ताने मी आज मेहंदी बिंदी लावून आले. थँक्यू. आणि माझी मुलगी पॅरिसला असते, तिला मी नेहमी फोटो पाठवले की म्हणते तू का नाही पार्टिसिपेट करत, म्हणून मी आज मुद्दाम आले. पण पार्टिसिपेट करत राहा, कळलं की नाही? आणि आपलं कुटुंब आहे, तुम्हाला माहिती आहे. आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात जाणार आहोत. तत्पूर्वी स्पेशल कॉमेंट्स वर्षाताई परचुरे. या वर्षाताई परचुरे एक धडाडीचं व्यक्तिमत्व आहे. आता जर आपण इकडे डान्स कॉम्पिटिशन घेतली तर त्या सगळ्यांना हरवू शकतात. ढाके काकांबरोबर स्टेजवर स्टेजच्या खाली डान्स केलेले आहे. पण आता परिवर्तन महिला संस्थेचे जेवढे प्रकल्प मी सुरुवातीला सांगितले ते सगळे दोन्ही खांद्यावर झेलून सांभाळणारे आपल्या ट्रस्टी वर्षाताई परचुरे. नमस्ते सगळ्यांना. हाय. मला असं वाटतंय की मी कॉलेजमध्ये आलेली आहे आणि मी माझ्या कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारते आहे. सो मला पण असं
काय म्हणतो ना असं ते उगाच ओझं झाल्यासारखं वाटतं आणि मग मोठं मोठं वाटतं. पण आज तुमचे सगळ्यांचे स्माइलिंग फेसेस आणि असं कॉलेज आठवल्यामुळे नवचैतन्य जे तुमच्या चेहऱ्यावरती आलं होतं ना, ते सगळं बघून मलाही असं वाटलं की यार म्हणजे आज इनफॅक्ट माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींचं गेट टुगेदर तिकडे ठाण्याला चालू आहे, जे मी माझ्या फॅमिली काही म्हणजे माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ठेवल्यामुळे वगैरे मी केले नाही. पण मला असं वाटलं की ते काही फार मी मिस केलं नाही, कारण मी इथे तुमच्यामध्ये आले म्हणजे मी माझ्या शाळेच्या मित्रमैत्रिणींबरोबरच आहे आणि तुमच्याबरोबरच गप्पा मारते. मला असं वाटतं की इथं बसलेल्या बऱ्याच जणांनी जम्पिंग केलेली आहे कॉलेजमध्ये, म्हणजे ऐकून सुद्धा गंमत वाटते. असे भेटतात तेव्हा ह्यानी कॉलेजमध्ये टपोरीगिरी केलं असं वाटत नव्हतं कोणी, पण महिलांनी सांगितलं आणि पुरुषांनी सांगितलं की त्यांनी टपोरीगिरी केली आहे. ऐकून बरं वाटलं की म्हणजे शेवटी सगळ्यांचं ते वय तसंच असतं आणि अनुभवही तसेच असतात. मला असं वाटतं तुम्ही हे सगळं खूप एन्जॉय करत आहात. ह्याच परिवर्तन महिला संस्थेसाठी खूप मोठा अचिव्हमेंट आहे. काका आणि त्याची टीम या सगळ्यांच्या एकदा जोरात टाळ्या वाजवलेल्या आपल्याला नाही आहेत आणि इतर सगळेजण आहेत जे हे सगळं खूप अतिशय उत्साहात सगळं करत आहे. मला असं वाटतं की हेच जे लाईफ आहे तेच आपलं कॉलेज काय शाळा काय सगळं एकच आहे आणि आपण हे सगळं एन्जॉय करतोय म्हणजे आपण आयुष्यभर कॉलेजमध्ये जाऊ. सो हे काही वय संपणार नाही जोपर्यंत आपण असेच कार्यक्रम करत राहू, जोपर्यंत अशाच वेशभूषा येत राहतील तोपर्यंत हे काही संपणार नाही. आणि मला त्या ताईने सांगितलेली संकल्पना पण आवडली. मला असं वाटतं की शाळा डे करायला हरकत नाही, म्हणजे सगळं स्कर्ट टॉप वरती येतील आणि बघायला मजा येईल. मी नापास न होता कॉलेजची जास्ती वर्ष केली आहे. पूर्वी 11वी नंतर सायन्स मध्ये 3.5 वर्ष कॉलेज झाल्यानंतर मी घरातल्या गरजेप्रमाणे नोकरीला लागलो आणि नंतर मॉर्निंग कॉलेजची 4 वर्ष कॉमर्सची केली. त्यामुळे टेक्नो कमर्शियल टर्मिनॉलॉजी माहिती नव्हते तेव्हा तर टेक्नो कमर्शियल. खरं सायन्स आवडीचं, कॉमर्सला फार वांदे व्हायचे, खूप लिहायला लागायचे. सायन्स मध्ये कसं स्टेप्स लिहा आणि बाहेर पडा. तर किस्से आपले नंतर ऐकायला मिळतील. त्यामुळे मी कॉलेजचा खूप अनुभव घेतलेला मनुष्य आहे आणि त्यातले 2-3 किस्से नंतर वेळ असलो तर सांगेन. हे माझा सध्याचा नेहमीचा ड्रेस आहे. मी आता 9 दिवस जो कोकण दौरा करून आलो कोस्टल कोकणने, पूर्ण अशाच पॅन्टी आणि अशाच ड्रेस मध्ये गेलो. त्यामुळे मी अजून यौवनातही म्हणतायत तसं मी अजूनही कॉलेज जातो. बरं माधवीताई तयार, तुम्ही या इकडे या स्टेजवर या. आता आपण एक ना छोटासा नाच बघणार आहे आणि मी आपल्याला ग्रुपवर टाकलं होतं की ह्याच्या स्टेप्स 3च स्टेप्स आहेत, ज्यांना जमेल त्यांनी बघून घ्या आणि माधवीताई आपल्याला दाखवतील आणि त्याच्यानंतर इकडे स्टेजवर या आणि मग ज्यांना त्या स्टेप्स करायच्या आहेत 8-10-12 जणांनी यायचं आहे. तो पण एक टपोरीगिरीचा भाग आहे. मी म्युझिक लावते म्हणजे 91 वर्षाच्या ढाके काकांना नाचवलेल्या माधवी देसाई. हे एवढं क्वालिफिकेशन पुरे आहे. त्याच्या 3 स्टेप्स आहेत, लक्षात घ्या. सर तुम्ही दाखवत का नाही? सर तुम्ही पण दाखवा ना. अजून कोणी नाचवलेलं नाही. बरं कोण येत आहे स्टेजवर? पटकन या, पटकन या, पटकन 8-10 जण.
लावलंय 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 काय लावलंय लवकर घ्या. कोण येत आहे? पटपट या, हात वर करा आणि पटपट या. रमराव या, स्वातीताई या, नंतर मिरवायचंच आहे. हे फोटोग्राफर व्हिडिओग्राफर लावलंय लावलंय. जागा भरपूर आहे या. अरे तुम्ही एकटे आले की शाईन होणार आहेत या. आणखी कोण येत आहे? सतीशराव या, अनंत कुमार तुम्ही या ना. नितीन भाई जा तर जा, लवकर जा. त्या ताईनं स्टेप फक्त तुम्ही पुढे या ना. या तरती तुला फॉलो करा. आहे हे नाही थांबा, रिपीट होणार आहे. एक मिनिट हा. अभ्यास पक्का होईपर्यंत नाच करायचा आहे. तोपर्यंत कोणालाच पास करता नाही. दुसरं लावायचंय. एक सेकंद नाही, तिथेच थांबा. एक मिनिट हा. सगळ्यांचे खूप 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 आभार. आजचा कार्यक्रम एका छान लाईट नोडवर आलेला आहे आणि हा आपण इथे इंटरव्हल घेतो.